दिवस हत्ती घोडे बैलगाड्या त्याच्यावर ते वाहतूक करत होते, एवढी मोठी लूट. तर धनगराने मनात आणलं तर काही होऊ शकतं, जरा मनात आणा, एकी वळवा. आज गोपीचंद पडळकर सारखा एक चांगला नेता, मला त्या माणसाबद्दल बऱ्याच अपेक्षा आहेत. पक्ष पार्ट्या सोडून द्या, मी अनेक लोकांच्या बरोबर काम केलं, पण बरीचशी लोक मिळालेला पदाचा असा उपयोग करायचा, स्वतः मोठं होण्यासाठी नाही, दुसरा धनगर मोठा होणार नाही असाच प्रयत्न केला. त्यामुळे समाजात मोठी माणसं झाली नाही, त्याला आपलेच लोक ना जबाबदार. तर तसा हा मुलगा नाही आहे. मला खूप चांगलं वाटलं त्यांच्याबद्दल आणि म्हणून त्याच्या पाठीमागे आपण उभं राहू. आज मी रिटायर झालो, पोरं बाळं सगळी कामाला आहे, आराम करावा असं वाटतं. परंतु त्या पडळकरचं काम बघून मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये उतरावं. या ठिकाणी आपले थोरात सरपंच आहे, हातवर करा, मागे मागे लोकांना उभं राहा, उभे राहा. हे आदर्श सरपंच म्हणून सरकारने यांचा गौरव केला. त्यांचं देखील हेच मत आहे की आपण पडळकर साहेबांच्या मागे काम करू. पोलीस पाटील आहे, सरपंच नाही, आदर्श पोलीस पाटील आहे. तर असे लोक आहेत आपल्यामध्ये. तर आपला मी बराचसा वेळ घेतला. त्या ठिकाणी टकले साहेब, बापू शिंदे वगैरे या आयोजक मंडळीने, कर्नल साहेबाने चांगल्यापैकी कार्यक्रम घडवून आणला. त्यात आम्हाला मिरवायला मिळालं, तुमच्यासमोर बोलता आलं, याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मला. एक जाता जाता मी माझा नेहमीचा श्रेय आहे तो म्हणतो आणि आपली रजा ताकदीने वगैरे. साहेबांनी मी तुमच्याबद्दल सांगितलंय का, म्हणजे धनगराचं काम करणं म्हणजे कसं आहे, बेडकाचं वजन करण्यासारखं. एक बेडक धरून आणला, तराजूत ठेवायचा, दुसरा पकडायला जावा तेवढा हा पहिल्या तराजूतला उडी मारून घेतो. तसं काम हे करताना या माणसाने खूप सहन केलं. मी सहन करणार नाही, मी माझा अनुभव आहे सांगत नाही ते, पण मला जातीच्या लोकांनी, मी चोंडीला पुतळा बसवायला गेलो. आता जो पुतळा आहे तो माझा पुतळा. खूप लोकांनी त्रास दिला, मी रामराम करून घेतो. 2008 पासून समाजाचं नाव सोडू दिलं, पण ह्या माणसाने 6 वर्ष सहन करतोय. मला खरंच कमाल वाटतंय. मी त्यांना सॅल्यूट करतो. पुढचे कार्यक्रम असं सुरू ठेवा आणि आपण आम्हाला रजा द्या अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.